नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. एक आजी म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती असावी म्हणून मी वेगवेगळे विषय घेऊन या आपल्या चॅनलवर येत असते. आजचा विषयसुद्धा नेहमीचाच आहे बरं का. कारण कुठलीही घरामध्ये सत्यनारायणाची पूजा असो किंवा कुठलेही विधी असो किंवा अगदी रोजची आपली घरातली देवांची पूजा असेल तरी काही गोष्टी या आपल्या देवघरात असतातच. त्यातली एक गोष्ट म्हणजे शंख आणि दुसरी म्हणजे घंटा. आता घंटा आणि शंख हे रोज आपण बघतो, परंतु त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती असावी असं मला वाटतं. आता पहिल्यांदा आपण घंटेबद्दल माहिती घेणार आहोत. घंटा ही अनेक धातूंमध्ये मिळते, म्हणजे पितळेची असते, तांब्याची असते, चांदीची असते, काही जणांकडे सोन्याची सुद्धा मी घंटा बघितली. परंतु घंटा आपण ज्यावेळेला बाजारातून विकत घेतो त्यावेळेला काही गोष्टी या लक्षात ठेवाव्यात. घंटेचा जो आवाज असतो तो खूप छान यायला पाहिजे. नाही तर काही काही ज्या घंटा असतात ना त्याचा किणकिणी आवाज असतो, म्हणजे अगदी बारीक बारीक असतो. त्यामुळे आरती ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला घंटेचा आवाज छान येत नाही असं माझ्या लक्षात आलं. म्हणून एक घंटा ही देवात पूजेला असावी आणि एक पितळेची थोडीशी मोठी घंटा ही नेहमी आपण ज्यावेळेला आरती किंवा ज्यावेळेला आपल्याकडे महालक्ष्मी येतात, गणपती बाप्पा येतो त्यावेळेला ज्यावेळेला आपण घंटा वाजवतो की नाही त्यावेळेला त्या घंटेचा वापर करावा असं मला वाटतं. देवघरात पूजेकरता कधी 2 घंटा नसाव्यात, एकाच घंटेची पूजा करावी. कुठलंही आपल्याकडे कार्य असेल किंवा पूजा असेल त्यावेळेला शंख, घंटा, समई आणि कलश यांची पूजा आवर्जून केली जाते. आता घंटेची पूजा करताना घंटेला आधी स्नान घालायचं, तिला जागच्या जागी ठेवल्यानंतर तिला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल व्हायचं, तिला गंधही लावायचं बरं का. आता घंटा ठेवायची कुठल्या बाजूला, तर घंटा ही आपल्या डाव्या हाताला असली पाहिजे. तर घंटा डाव्या हातालाच असली पाहिजे असं का? कारण ज्यावेळेला आपण आरती करतो त्यावेळेला आपल्या उजव्या हातात आरती असते आणि घंटा आपण डाव्या हाताने वाजवत असतो, म्हणून घंटा आपल्या डाव्या हाताला असावी. समजा जर एखाद्या काही कारणाने आपली समजा डाव्या हाताची उजव्या हाताला ठेवली गेली आणि दिवसभर ती घंटा उजव्या हातालाच राहिली तरी घाबरून जायचं काही कारण नसतं. आपले जे सगळे सणवार किंवा आपले जे हे सगळे नियम आहेत ना हे आपल्या सोयीकरता केलेले असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं, अगदी नुकतीच घडलेली गोष्ट सांगते. मी एका ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेला गेले होते. तिथे त्यांची पूजा करताना चुकून घंटा उजव्या हाताला होती. त्याबरोबर तिथे आजूबाजूच्या ज्या बायका होत्या, ज्या पूजेला आल्या होत्या, आरती करत होत्या, त्या लागली म्हणाल्या, "गगोबाई, घंटा उजव्या हाताला ठेवली." पण त्याने तसं काही होत नसतं. आपल्या सोयीकरता आपण घंटा डाव्या हाताला ठेवतो कारण ती वाजवायला आपल्याला सोपी जाते. आता घंटा वाजवावी कधी, तर घंटा ज्यावेळेला आपण पूजेला बसतो त्यावेळेला आधी पहिल्यांदा घंटा वाजवावी आणि नंतर पूजेला सुरुवात करावी, अर्थात रोजची पूजा करताना बरं का. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेला आरती करतो त्यावेळेलाही आपण घंटा वाजवू शकतो किंवा आपण देवाला स्नान घालतो त्यावेळेलाही घंटा वाजवतो. गणपती बाप्पा किंवा गौरीचं आगमन होतं त्यावेळेला आपण घंटा वाजवतो. आरतीच्या वेळेला तर हमखास घंटा ही वाजवलीच जाते. आता घंटेचा आकार जसा असतो, काही घंटा मोठ्या असतात, अगदी छोटीसुद्धा अगदी एवढीशीसुद्धा घंटा मिळते. परंतु एवढी घंटा आणून ती नुसती शोभेची होते. आपल्याला जी देवापुढे देवात घंटा ठेवायची असते ती निदान 1-2-2.5 इंचाची असावी किंवा त्याच्याहून मोठी जर म्हटलं तर जास्तीत जास्त 1 वीत अशी घंटा असावी, त्याच्याहून मोठी घंटा नसावी. घंटा ही सगळ्या धातूंची असावी याबद्दलही आपण म्हटलं, परंतु घंटा कधी स्टीलची किंवा काचेची असू नये असंही आपल्याला आपले जाणकार मंडळी सांगतात. त्यावेळेला आपण देवळात जातो की नाही त्यावेळेला सुद्धा तिथे घंटा लावलेली असते की नाही. देवाचं दर्शन घ्यायच्या आधी आपण नेहमी घंटेचा नाद करतो कारण ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला तिथे मिळते आणि नंतर आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो. आता इतक्या वेळ आपण घंटेबद्दल माहिती घेतोय की नाही, परंतु एक महत्त्वाचा फरक मी तुम्हाला सांगणार आहे. आता घंटीबद्दल आपण माहिती घेतली, आणखीन एक आपण नेहमी देवघरामध्ये पूजा करतो ते शंख. शंख हा साधारण पांढऱ्या रंगाचा आपल्याला दिसतो, परंतु अगदी पांढरा स्वच्छ असण्यापेक्षा थोडासा पिवळसर जर शंख असेल तर तो समुद्रातला शंख आहे असं मानलं जातं. शंख आपल्याला मिळतो, शंख समुद्रात असतो हेही आपल्याला माहिती आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं की शिंपल्यांपासून मी त्याची पावडर करूनसुद्धा कृत्रिमरित्यासुद्धा शंख तयार केले जातात असं माझ्या ऐकिवात आहे बरं का. मला नक्की माहिती नाही पण असं मी ऐकलेलं आहे. ज्यावेळेला आपण शंख विकत घेतो त्यावेळेला तो नैसर्गिक आहे का नाही हे आपल्याला जर बघायचं असेल तर तो शंख जर आपण कानापाशी लावला तर त्याच्यातून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो आणि तो शंख समुद्रातला आहे असं म्हटलं जातं आणि त्याची पूजा केली जाते. ज्यावेळेला आपण देवघरामध्ये शंख ठेवतो तो दक्षिणमुखी किंवा वाममुखी असावा असं म्हटलं जातं. शंख ज्यावेळेला आपण ठेवतो त्यावेळेला तो कधी पालथा ठेवू नये. त्याची जी अशी बाजू असते की नाही, पन्हाळं असतं बघा, तर ती बाजू नेहमी वर असली पाहिजे. शंखाचा जो निमुळता भाग असतो तो कधी दक्षिणेकडे असू नये.
कधी आपलं देवघर पूर्वेकडे असतं, कधी पश्चिमेकडे असतं, तर शक्यतो ती बाजू उत्तरेकडे असावी असं आपल्याला ज्येष्ठ मंडळी किंवा आपले गुरुजी मंडळी सांगतात. शंखाला हळद कुंकू आणि अक्षतासुद्धा कधी वाहिल्या जात नाहीत. शंख ज्या वेळेला आपण ठेवतो तो आडणीवर ठेवला जातो. आडणी म्हणजे शंखाचा जो स्टँड असतो ना त्याला आडणी म्हणतात. अशी आडणी आपल्याला कुठल्याही भांड्याच्या दुकानामध्ये मिळते. त्याला कासवाचं तोंड असतं. कासवाचं तोंड हे नेहमी देवाकडे असावं किंवा दक्षिणेकडे नसावं एवढं मात्र आपण नक्की बघावं. शंखामध्ये नेहमी पाणी घालून ठेवावं, कारण शंख हा पाण्यामध्ये असतो. समजा जर पाणी न घालता आपण शंख ठेवला तर तो लवकर खराब होण्याची शक्यता असते, म्हणून त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवावं. शंखामधलं पाणी जे असतं ते अतिशय औषधी असतं. त्याचप्रमाणे शंखातल्या पाण्याने देवाला स्नानही घातलं जातं. कुठलीही जर आपल्याकडे पूजा असेल किंवा रोजची जरी आपण देवाची पूजा करत असू त्यावेळेलासुद्धा शंखाची पूजा केली जाते. त्याला गंध आणि फूल वाहिलं जातं. आणि मुख्य म्हणजे देवघरात जो आपण शंख ठेवतो तो लहान असावा, फार मोठा नसावा. हेही मात्र आपण शंख विकत घेताना लक्षात ठेवावं. त्याचप्रमाणे काही कारणाने आपल्या हातून शंख पडला, त्याला तडा गेला किंवा एखादा टवका उडला तर त्याची पंचोपचारे पूजा करून त्याला गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवून त्याचं नदीमध्ये आपण विसर्जन करावं आणि नवीन शंख आपण आणावा. नवीन शंख आणल्यावर त्याला नेहमीसारखं पंचोपचार किंवा पंचामृताने त्याची पूजा करून मग त्याची प्रतिष्ठापना आपण आपल्या देवघरामध्ये करू शकतो. परंतु पूजेमध्ये शंख आणि घंटा ही असली पाहिजे. आपण मग वाजवायच्या शंखाबद्दल बोललो की नाही, तो शंख हा आकाराने मोठा असतो बरं का. जो छोटा आपण पूजा करतो ना त्या शंखाने आपल्याला नाद करता येत नाही. असा हा शंखनाद पूजेच्या वेळेलाही केला जातो किंवा आरतीच्या वेळेला केला जातो किंवा ज्या वेळेला युद्ध सुरू होतं त्यावेळेलाही शंखनाद केला जातो. आहे की नाही? जी मला माहिती होती त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.